यावर्षी पाऊस शेतकऱ्यांना धोका देणार. भारतावर गॉडझिला अल निनोचं महासंकट. पुढील 3 महिने महाराष्ट्रात भयानक दुष्काळ. शेतकऱ्यांची झोप उडवणारा एक अतिशय धोक्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. हा अंदाज फक्त भारताच्या हवामान विभागाने नाही तर जागतिक हवामान विभागाने देखील दिलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनो सावधान. पाण्याचा एकही थेंब या 16 जिल्ह्यात पुढील 3 महिने पडणार नाही. अत्यंत भीतीदायक बातमी आता समोर आली. शेतकऱ्यांची झोप उडाली जेव्हा एक नवीनच अंदाज आता समोर आले आहे. देशात पुढील 3 महिने सगळ्यात भयानक दुष्काळाचा प्रादुर्भाव असणार आहे. आता यावर शिक्कामोर्तब झालेला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातले हे 16 जिल्हे जिथे जमिनीला मोठ्या भेगा आणि तीव्र पाणी टंचाई निर्माण होईल. या बातमीला अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण की हा इशारा फक्त भारताच्या हवामान विभागाने दिला नाही तर जागतिक हवामान संघटनेनं भारत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया सोबत आणखी 4 देशांना इशारा दिलाय. खरं तर काल परवापर्यंत टीव्हीवर बातम्या येत होत्या की मान्सून पुढे सरकतोय, मान्सून अंदमानातून निघालाय, तो केरळमध्ये कधी दाखल होईल. लोक खुश झाले होते, कारण की काही तासांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये अचानक पाऊस सुरू झाला. पहिल्यांदा मुंबईत झाला, त्यानंतर अहिल्यानगर, पुणे, मराठवाडा, विदर्भातल्या काही भागात वादळी पाऊस सुरू झालाय. पण हा पाऊस मान्सूनचा नाहीये, तर हा गॉडझिला अल निनोचा परिणाम असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 2 महिन्यापासून तापमान अचानक वाढलं होतं. तुमच्या लक्षात येईल, वादळी पावसामुळे तापमान अचानक कमी झालंय आणि त्यामुळे त्याचंच कारण आहे हा गॉडझिला अल निनो. जागतिक हवामान विभागाने अंदाज जाहीर केलाय. तातडीनं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे, ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, हवामान तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमधून शेतकऱ्यांना अतिशय धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. एक वेगळ्या आणि भयानक गॉडझिला अल निनोचा परिणाम महाराष्ट्रातल्या आता या 16 जिल्ह्यात होणार आहे. जर तुम्ही सामान्य नागरिक असाल, शेतकरी असाल, तर काय काळजी घ्यायची, कारण की 3 इशारे देण्यात आलाय. पहिला इशारा हा भयानक वादळी पावसाचा, तर चक्रीवादळाचा, तर 16 जिल्ह्यांची यादी ही बैठकीत जाहीर करण्यात आली. पुढचे 48 तास संपले की पुढील 3 महिन्यामध्ये मान्सूनचा प्रवास कसा असेल, कुठे अजिबात पाऊस पडणार नाही, सगळी माहिती देण्यात आलेली आहे. मागचे सगळे अंदाज आता खोटे ठरले, कारण की 100 वर्षात पहिल्यांदा गॉडझिला अल निनो इतक्या रौद्र रूपात सक्रिय झाला आहे की ज्यामुळे त्याचं गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला 3 मुख्य सूचना दिल्यात. पहिली सूचना 48 तासात येणाऱ्या भयानक वादळी पाऊस आणि चक्रीवादळाची, ज्यामध्ये 16 जिल्ह्यात सतर्क राहण्याचा इशारा. दुसरी सूचना मान्सूनच्या संदर्भात, नेमकं मान्सून कधी सुरू होतोय, कोणत्या भागात दुष्काळ आणि कुठे पाऊस. तर तिसरी सूचना उष्णतेच्या लाटेबाबत आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये भयानक उष्णतेचा तडाखा बसेल, अशी ही सूचना आहे. तर शेवटची सूचना शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं, कधी पेरणी करायची, कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार नाही, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा, हा गॉडझिला अल निनो आता सगळ्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे. तर तुमच्या शेतात काय होईल, तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस होईल, पेरणी कधी करायची, हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. पहा, हवामानाचा खेळ बदललाय. 48 तासापूर्वी अचानक आकाशात काळे ढग दाटून आलेत, विजांचा कडकडाट झाला, वादळी पावसाला सुरुवात झाली. सर्वसामान्य जनतेला वाटलं होतं की चला मान्सून लवकर येतोय आणि कडक उन्हापासून आपली सुटका होणार. पण लोकांना काय माहिती होतं की हा मान्सूनचा आनंद नसून एका मोठ्या विनाशाची नांदी आहे. अचानक हवामान विभागाकडून एक अत्यंत चिंताजनक बातमी आली की प्रशांत महासागरामध्ये एक अघटित घटना घडली, जिचा फटका संपूर्ण जगाला बसणार. त्यामुळे भारतात, विशेषतः महाराष्ट्रात पुढील 3 महिने मान्सून गायब होणार. हा साधा सुद्धा मान्सून नाहीये, तर याला जागतिक हवामान शास्त्रज्ञांनी गॉडझिला अल निनोचं नाव दिलंय. हवामानात हे नाव आजपर्यंत सगळ्यात भयानक मानलं गेलंय. जेव्हा जेव्हा प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान 2 अंश सेल्सिअसने वाढतं, तेव्हा मान्सूनकडे येणारे वारे तिथेच खिळून राहतात आणि यामुळे ऑस्ट्रेलिया आणि शेजारच्या देशामुळे पावसाचं प्रमाण कमालीचं घटून दुष्काळ निर्माण होतो. जमिनीच्या आणि समुद्राच्या तापमानात विक्रमाने वाढ झाली आहे आणि ज्यामुळे उष्णतेच्या लाटा वाढणार. कालपर्यंत जे सांगितलं होतं, जे मान्सून लवकर येणार अशा तारखा सांगत होते, त्या सगळ्या तारखा आता खोट्या ठरल्या. कारण की गॉडझिला अल निनो सक्रिय होताच मान्सूनचा प्रवास अंदमानाजवळ पूर्णपणे थांबलाय. निसर्गानं आपलं रूप बदललंय. पावसाची टक्केवारी पूर्णतः बदलली असून दुष्काळाचं संकट थेट आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. मग याचा फटका कोणत्या जिल्ह्यांना बसेल, कोणत्या जिल्ह्याच्या भक्ष्यस्थानी पडतील, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडेल, कोणत्या तारखेला पाऊस सुरू होईल, तर हीच माहिती आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली. ज्यामध्ये सुरुवातीला हवामान खात्याने राज्यातील 16 जिल्ह्यांची यादी जाहीर केली.
जिथे दुष्काळाचा फटका बसेल. पण या ताज्या आणि अत्यंत भीतीदायक अपडेटनुसार ही यादी आणखी वाढली असून राज्यातील 21 जिल्हे रेड झोनमध्ये आलेत. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की प्रशासनाने आतापासूनच चारा छावण्या पाणी पुरवठ्याचं नियोजन करावं. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आबाळातून पाऊसच पडला नाही तर धरणं कशी भरणार आणि चारा छावण्यांना पाणी कुठून येणार. सगळी सविस्तर माहिती आता पुढे आली. आता मुद्दा असा आहे की जिल्ह्याची यादी काय, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय परिस्थिती असणार, मान्सून नेमकं कोणत्या तारखेला दाखल होणार, काय परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात राहील, तुम्ही काय काळजी घ्यायची, हे सगळं जाणून घेण्यासाठी आता शास्त्रज्ञांनी 7 मॉडेलचा अभ्यास केलाय. यापैकी पहिल्या 6 मॉडेलनी सुरुवातीला पावसाच्या बाबतीत थोडी सकारात्मक आशा दाखवली. भारतात कसा तरी पाऊस पडेल. पण 7वं मॉडेल जे आहे ते महाराष्ट्राच्या महत्त्वाचं आहे. तर त्या मॉडेलने काय सांगितलंय, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल, काय तारीख असणार, शेतकऱ्यांसाठी काय सूचना आहे, सगळी सविस्तर माहिती देतोय. तर मॉडेलने सांगितल्यानुसार जून महिन्यामध्ये अरबी समुद्रातील स्थानिक बदलामुळे कदाचित वादळी पाऊस जास्त पडेल. पण जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट होणार आहे. महाराष्ट्रातल्या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये सर्वदूर किंवा सलग पाऊस पडणार नाही. केवळ काही तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. पण शेतीसाठी लागणारा धरणे भरणारा जो सलग पाऊस आहे त्याची शक्यता यंदा नगण्य आहे. म्हणून हवामान विभागाने मॉडेलच्या आधारे शेतकऱ्यांना हात जोडून एक कळकळीची विनंती केली की जून महिन्यातील सुरुवातीचा अवकाळी किंवा वादळी पाऊस पाहून घाईघाईनं पेरणी करून अजिबात चूक करू नका. जर तुम्ही घाई केली तर पहिल्या पावसानंतर मोठा खंड पडणार आणि तुमची महागडी बियाणे वाया जाऊ शकतात. आता संपूर्ण महाराष्ट्रात एक सस्पेन्सची प्रतीक्षा होती. ती म्हणजे काय तर पहा, गॉडझिला अल निनो त्या ठिकाणी सक्रिय झालाय. पण एक आनंदाची बातमी देखील शेतकऱ्यांसाठी आली आहे की 2 प्रणाली ज्या आहेत तर त्या बॅकग्राऊंडला सक्रिय झाल्या आहेत, म्हणजे ज्या गॉडझिला अल निनोचं संकट दूर करू शकतात. एक असतो आयोडी म्हणजे इंडियन ओशन डायपोल, ज्याला सोप्या भाषेत हिंद महासागराचा अल निनो म्हणतात. हा जर ॲक्टिव्ह झाला तर तो अल निनोला दाबून टाकतो आणि ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस होतो. तर दुसरी प्रणाली मॅडन जुलियन ॲसिलेशन आहे, म्हणजे हे ढग वाऱ्यांचं एक जागतिक चक्र आहे जे विषुववृत्तावर सतत फिरत असतं. जेव्हा हे चक्र भारताच्या आकाशावरून प्रवास करतं तेव्हा ते अल निनोमुळे कमकुवत झालेल्या मान्सूनमध्ये कमालीचं ताकद भरतं आणि अचानक मुसळधार पावसाच्या सरी खेचून आणतं. जर या 2 प्रणाली अचानक सक्रिय झाल्या तर गॉडझिला अल निनोचा प्रभाव पूर्णतः शून्य होईल आणि मान्सूनचा पाऊस येऊ शकतो. मग आता मान्सूनचा पाऊस नेमका कधी येणार, पेरण्या कधी करायच्या, काय तारखा त्या ठिकाणी असणार आहे याची माहिती आपण घेतोय. तर पहा, सुरुवातीला सांगितलं गेलं होतं की 7 जूनच्या आसपास पाऊस येईल. पण 7 जूनची तारीख आता विसरा, कारण की ती तारीख आता रद्द झाली. कारण की मान्सून जर केरळमध्ये 2 तारखेला दाखल झाला असता तर 7 जूनला महाराष्ट्रात आला असता. पण आता 7 जून ही तारीख विसरा, कारण की अजूनही मान्सून त्या ठिकाणी केरळमध्ये दाखल झालेलं नाही. केरळमध्येच मान्सून कदाचित 7, 8 ते 10 जूनच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तोच मान्सून साधारणपणे 17, 18 किंवा 20 जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये तळ कोकणात प्रवेश करेल आणि 21 ते 22 जूनच्या आसपास तो सर्वदूर महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे. मग आता शेतकऱ्यांना काय सूचना दिलेली आहे, शेतकऱ्यांना सांगितलं आहे की पेरणी करण्याआधी जोरदार पाऊस झालेला असणं आवश्यक. शेतामध्ये खड्डा घेऊन जवळपास 7.5 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटर ओल गेलेली असणं आवश्यक आहे. तरच बियाणं टाका, नाहीतर टाकू नका, असे स्पष्ट आदेश त्याच्यामध्ये देण्यात आले. आता तुमच्याकडे पावसाचा काय अंदाज आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.